नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या हक्काचा, तुमचा लाडका कार्यक्रम, तुमच्या तुकडटवाडी. ज्याचं नाव आहे RummyCircle.com. पूर्ण भारत खेळत आहे. सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या. लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, महाराष्ट्राच्या लाडक्या जोड्या या मंचावरती आलेल्या आहेत आणि त्यांचं परत एकदा आपण आजच्या भागात स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. मंडळी, तुम्हाला तर माहितीये, आता आपण भेटतोय आठवड्यातून 3 दिवस, म्हणजेच सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी. तेव्हा 3 दिवस असणार आहेत हे हास्यवार. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या थुकरटवाडीच्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचा जुदाई. बघूयात आता या सिनेमात आज हे रेड्डी डोरका थाणा त्याच्यासोबत काय नाचू राहिली. हॅलो. हा हॅलो. कोण आहेत? कोण हे डॅडी? अरे मेरे को नहीं पहचाना क्या? मैं झकास. अरे पुष्कर श्रोत्री. अरे पुष्कर श्रोत्रीचा काय संबंध आहे? ते होते ना झकास फिल्म मध्ये. अरे आता तर ते त्यांना पण आठवत नाही. एवढा कुठे जुना लक्षात ठेवते. अरे मी अनिल कापूर. हॅलो. ओळखलं मी तुम्हाला, पण मी जोक केला. जोक करायची जाम सवय हा तुला. खरंच एक सांगू, माझ्याकडे एकदम जबरदस्त आहे. प्लीज. मला सांगा, तुम्ही पण ऐका सगळेजण. रात्रीच खेळ चालीमध्ये जर अण्णा नाईकांचं कॅरेक्टर एखाद्या बाईनी केलं असतं तर त्या व्यक्तिरेखेचं नाव काय असतं? काय? कलमवाली बाई. तू कन्फर्म USA वरनं आली आहेस ना? हो, माझ्याकडे आणखी नाही. मी क्या बात कर रही है यार. सुना. डॉक्टर गिरीशोकांचं अगबाई सासूबाई मध्ये जे रेस्टॉरंट आहे त्याचं नाव काय आहे? अभिस किचन. हा, जर भारत गणेशपुरेंनी रेस्टॉरंट काढलं तर त्याचं नाव काय असेल? काय? आबेस किचन. बहुत भारी. आणखी नाही, आज खूप दिलेत मला. ओके, मला सांगा, जर युजे म्हणजे उमेश जाधवनी नेपाळमध्ये खानावळ टाकली तर त्याचं नाव काय असेल? काय? मेस. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. थँक्स. थँक्स, तुम्ही माझा जीव वाचवलात. अरे हा, मी तर फक्त फुलदाणी वाचवली. नाही, तुम्ही माझा जीवच वाचवलात. पण कसा? कारण का हा फ्लावर पॉट माझ्या बाबांनी पॅरिस वरनं आणला होता 50 लाखाला. तर तो फुटला असता ना तर चपल्याने मर्डर केला असता त्याने. अरे, एवढा महाग आहे? 50 लाखाचा. बाप रे. हो. म्हणजे सांभाळून ठेवला पाहिजे. हो. सोडू काय रे आता? सोडा आता. थँक्यू. जाडी पातीना कांदा. अरे माझा 50 लाखाचा फ्लॉवर पण फोडला तू. काही लाच आहे का तू एक जेवाला? अबे 50 लाख कसला? घोडबंदरला 150 ला मिळतो. मग 3 घेतले तर 250 रुपयाला मिळतात. त्यावर एक ससा फ्री. माझ्या घराखाली हवा माहितीये. पॅरिस वरनं आणला. स्वतःची पायरीच तरी ओळखून वागायचं. पोरी जाऊ दे, तर फ्लॉवर पण फुटला तर फुटला. ऐक पोरी, आता यानंतर ह्या ऑफिसची बॉस तू, बर का? का डॅडी, तुम्ही मरताय? हा?
अरे रिटायरमेंट नावाची गोष्ट असते ना आयुष्यात. आता मला रिटायर व्हायचंय. हे ऑफिस तू सांभाळ. म्हणजे आता मी या ऑफिसची बॉस? हा, तू या ऑफिसची बॉस. पण माझ्या हृदयाचा बॉस तर हा झालाय. हा, काय म्हणली? डॅडी, तुम्हाला माझ्याकडे बघून असं नाही का वाटत की आता मी मोठी झाले आणि माझं लग्न करायची वेळ आली? अरे पण चांगला मुलगा तर मिळला पाहिजे ना एखादा. तो बघितलाय मी. असं कोण आहे? हॅलो. अरे फोन उचलतो, कोणाचा आहे तो? अरे काय हो, काय चाललंय तुमचं? काय चाललंय? किती वेळा फोन करते, फोन का उचलत नाही तुम्ही? हा वेळा झाला फोन फोन करते, फोन उचलत नाही. नुसता ऑफिस ऑफिस ऑफिस. आता ऑफिस मध्येच बायको करा. तीच तर बघतोय. तेच तर बघतोय मी. तू कशाला आलीस इकडे ऑफिस मध्ये डायरेक्ट माझ्या? हा, मी येऊ शकत नाही का? मला भीती का कुणाची? हा, बाबा बाबा मम्मीनं तुमच्यासाठी टेप रेकॉर्डर घेतला. अबे टेप रेकॉर्ड तर ठीक आहे, पण ही कोणाची कॅसेट आणली सोबत? कॅसेट नाही, तुमचीच ॲसेट आहे मी. मुलगा आहे तुमचा. अबे तू कधी झाला मला? मागाच्या ब्लॅकआउट मध्ये झाला. काय? ब्लॅकआउट मध्ये मुलगा झाला? अरे ब्लॅकआउट मध्ये वाक्य पाठ होत नाही त्याची, तुला मुलगा झाला? हे, मी काय म्हणतोय, तू कशाला आलीस इकडे सांग ऑफिस मध्ये? अहो तुमचा वाढदिवस आहे ना, मी टेप रेकॉर्डर आणलाय तुमच्यासाठी. काय बोलतेस काय? हा बघा. वा वा, मला टेप रेकॉर्डर खूप आवडतो. कितीला आणला सा? 25,000. एवढ्याला अख्खा एक सिंगर घरी येऊन गाऊन गेला असता. अरे एवढा महाग कसा काय घेतलास तू? अहो तसं नाही, 25,000ची आहे. टेप रेकॉर्डर फ्री आहे त्याच्यावर. हे बघा. 25,000ची साडी घेतलीस तू? 25,000ची? अरे एवढे पैसे कुठून आणलेस तू? कुठून काय उधारीवर आणलंय? तुम्ही जा पैसे द्यायला त्याला. हा, उधारीवर कसं दिलं? तारण काय ठेवलंस तू? तुमची आई. तुझ्या आईला? माझ्या आईला ठेवलास? तुझ्या आईला तरी? अरे काय हे घे. अरे आहे, मैं आ रहा हूं माँ, मैं आ रहा हूं. बेटा तू इकडे ये जरा. ऐक, ऑल द बेस्ट. ऑफिसची काळजी घे. आता ऑफिसची बॉस तू, मी पण निघतो. बाबा तुम्ही घाईघाईत कुठे चाललायत? मला जरा अर्जंट मीटिंग आहे, मला जाऊ दे अहो बेटा. पण थांबा, माझं ऐका. नाही बेटा, मी नाही थांबू शकत. खूपच घाई आहे आणि घाई कुतीला आलोय मी आता. अर्जंट मीटिंग आहे. अहो पण एवढं काय झालंय येतो डॅडी? बेटा, मी येतो. मी डॅडी माझं येतो बेटा. आई आई मला नाही वाटत बाबा 25,000 रुपये देऊ शकतात दुकानदाराला. का? हा म्हणजे अरे स्वतःच्या बुटाची लेस घेणं होईना, सुतळी बांधून बांधून बांधतात बूट. 25,000 थोडी देणार साडीचे. अरे देवा, मग मला आता पैसे कोण देणार? मी देते ना. हॅलो. फोन आल्या वाटतं तुमचं. तसं नाही, मी देते पैसे. तू का देणार? मी तुम्हाला पैसे देते, त्याच्याऐवजी तुम्ही मला टेप रेकॉर्डर द्या. तू काय देणार? 25,000. मग 50,000? काय? घरी जाऊन उघड ना. हॅलो. फोन आलाय परत. टेप रेकॉर्डर. अच्छा अच्छा, बाळा इथं. केवढा तू का घेतलंस टेप रेकॉर्डर? टेप रेकॉर्डर हा, राजसाठी. त्याचा वाढदिवस आहे ना उद्या. काय? राजसाठी घेतलाय, कारण माझं राजवर खूप प्रेम आहे. आणि मी त्याच्याशी लग्न करणार आहे. काय? ये नहीं हो सकता. वो मेरा सुहास है. सुहाग असतं ते सुहाग. माहितीये मला, तुला पंच मिळावा म्हणून मी मुद्दाम चुकली. आली मोठी. तुझ्या त्याच सुहागासाठी मी कितीही किंमत द्यायला तयार आहे. बोल, काय किंमत आहे तुझ्या राजची? नाही, ते नाही होणार. 50 लाख? नाही. 75 लाख?
नाही 1 कोटी, नाही नाही 1.5 कोटी, नाही नहीं तो ठीक है, रहने तो नहीं चाहिए, मैं बाजू की अरे, दुकान में जाती हूँ। दीदी, क्या है? दीदी। मैं 2 अरे, घंटा ऐसा ड्राइव मत करो, करके ऐसा इधर मत आई करो, हूँ, मैं बाजू के दुकान में भी जा सकती हूँ, लेकिन इधर माल अच्छा मिलता है, इसीलिए मैं यहाँ पे आई हूँ। अब रेगुलर कस्टमर को तुम लोग ऐसा करोगे तो मैं आऊंगी नहीं, मैं ट्रैफिक में ड्राइव करके मैं आई हूँ, तुम्हारे यहाँ पे माल की गारंटी रहती है, तो मैंने बोला ये दुकान में तुमको नहीं देने का, तुमने बोल देने का, मैं दूसरी दुकान में 10 दुकान पड़े ऐसे तुम्हारे अरे जैसे। ठीक है दीदी, मेरा भी सुनो ना, आप भी बोलती जा रही है। इधर बैठ के बात करेंगे ना ना आप। गर्मी एक तो हो रहा है, इधर दीदीला फालुदा आण जा, हाँ, आइसक्रीम का कल साथ आईस्क्रीम पण टाक जा. दीदी क्या है ना, छोड़ो ना, बैठ मेरे के को- बात करते हैं बैठ ना, के, रोज का अपना है, मैं हाँ? क्या बोलती, हाँ। तुम्हारा छोड़ो, मेरा भी छोड़ो, 2 करोड़ फाइनल करो. 2 करोड़ फिक्स, हाँ 2 करोड़. 2 करोड़ ठीक है, लेकिन माल का गारंटी है ना? अरे फुल गारंटी पीस देखो ना, पीस नवा कोरा पीस है एकदम. नहीं नहीं, मतलब उसमें कुछ डिफेक्ट नहीं चाहिए फिर। डिफेक्ट कुछ नहीं, सिर्फ डेंटिस्ट के पास जाने का वो करके लेगा तो प्रॉब्लम ही नहीं उसको. बाकी मैन्युफैक्चरिंग फॉल्ट कुछ भी कुछ नहीं, भी नहीं, जरा भी वाकड़ा तिकड़ा आजू बाजू में लगा है. पक्का ना? पक्का पक्का. क्योंकि और हाँ, वो कागज पत्र बराबर है ना सब? हाँ, एकदम लीगल है, लीगल है क्या, मेरी लाइन साथ में है. हाँ, कागज पत्र बराबर दिखाओ। ये देखो, ये नहीं, हाँ। ये अभी इस पेज पे अपना चालू है ना. हाँ। लीगल है, लीगल. नहीं, क्योंकि कागज पत्र लीगल चाहिए, फिर मेरे को पुलिस का झंझट चाहिए नहीं उसमें, हाँ? कुछ प्रॉब्लम नहीं. ठीक है, तो मैं, और हाँ, वो रेरा रजिस्टर्ड है ना? अरे रेरा क्या, मेरा भी है वो. अगर आप पैसे देंगे ना तो तेरा भी हो जाएगा वो. ठीक आहे, मग ही डील आपण डन करूया. आजपासून तुझा राज माझा. आणि माझा राजेशाही थाट सुरू. हॅलो, फोन आले तुम्हाला. पुतळा घेऊन वेलकम वेलकम न्यू कपल, वेलकम वेलकम वेलकम. बाबा रे बाबा, काजल, हे तू चांगलं नाही केलं. काय यांचं लग्न लावलं ते. नाही, पिझ्झा फक्त यालाच दिला, आम्हाला नाही दिला. तुम्ही उखाणा घ्या. घेते, हा. हा. नको वरात, नको मंडप, नको बँड. नको वरात, नको मंडप, नको बँड. आता राजच माझे पती, जरी असले सेकंड हँड. अरे काय चाललंय तुझं, सेकंड हँड. अरे मी काय घड्याळ आहे का, घड्याळ? फर्स्ट हँड मधनं काढलं आणि सेकंड हँडला घातलं. काय चाललंय हे? नाही राज, माझं खरंच तुमच्यावर प्रेम होतं, तुम्ही खरंच मला आवडला होतात. काजल, काजल, तू सौदा केलाय, सौदा माझ्या प्रेमाचा. सौदा केलायस तू माझा 2 कोटीला. कोटी गोष्ट सांगत नाही तू. अरे 2 कोटीत विकलं मला. एवढंच होतं तर ते 2 कोटी मला द्यायचे ना, मी तुला उचलून नेलं असतं डायरेक्ट. मी तुला उचलून नेलं असतं असं वाटतं काय तुला? अरे इतका सरळ माणूस आहे मी, सरळ. तू उभा राहा पहिले सरळ. अरे बघ ना त्याला. आणि काय सौदा 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 चालू आहे रे, हा? हे पैसे आले घरात, सगळे आनंदी आनंद आहे. ती लेकरू बघ किती आनंद झाला एकदम त्याला. मग मग नाही तर काही कसले पैसे यायचे घर त्यांचे.
हा? 1 लिटर दूध पण द्यायला शकले नाही मी पोराला. अर्धे लिटर दूध मध्ये पाणी घालून घालून त्याला वाढवले. आता बघा पैसा आल्यामुळे काय झालं, 4 जाफराबादी म्हशी घेतलेत मी. आता दूधच दूध. आता सकाळ संध्याकाळ मी दुधानंच आंघोळ करतीस. तरी काय फरक नाही पडला. मामा तू गप्प बस. 10 बाय 10च्या खोलीत राहायचो, पण आता बघा केवढा मोठा महाल बघा, ते दिवे बघा, गाड्या बघा, आणि ते जिने बघा. एका जिनेनं चढायचं, एका जिनेनं उतरायचं. मग केवढं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हा तुझा बंगला आहे, हा तुझा माल आहे. माझं घर 10 बाय 10चं होतं, पण त्याच्यात प्रेम होतं, आनंद होता, जिव्हाळा होता. एवढंच नाही तर जिव्हाळा होता, आनंद होता, प्रेम पण होता. अरे प्रेमाचा पाझर होता, पाझर तो प्रेमाचा पाझर. अरे सुखाचं तोरण होतं, एवढंच नाही तर तोरण लावलं होतं सुखाचं. 1 मिनिट, एवढ्या तर मी जाते हा, मला नको. नाही नाही काय 30 वाक्य परत परत बोलतोय, सुखाचं पाझर पाझर. नाही, मी काय होतं आले जरा बसा जरा. हा, बसून घ्या. हो. हा, हा, या. ये ग चला. मी तुला किचन दाखवते. हो हो. ये. प्रत्येक स्किट मध्ये हेच किचन असतं ना. ए पण तुला का मी किचनचं सांगते, काय फायदा त्याचा? पर्सनल नको, पर्सनल नको. आई आई काय मॉम म्हणायचं मला. बर माम, मला भूक लागली. शी, काय चीप लोकांसारखं बोलतोस. श्रीमंत लोकांसारखं बोल. भूक लागली ना, हा. थांब पैसे देते तुला मी. हे घे जा. येस. 1 मिनिट. हे काय संस्कार करतेस तू माझ्या मुलावरती? त्याला पैसे देतेस, पैसे? अरे अशाने त्याला पैसे घ्यायची, पैसे खायची सवय लागेल. ही सवय लावतेस? हे संस्कार आहेत? तो असे पैसे घेईल आणि असे खिशात ठेवेल तो त्याच्या. याला काय अर्थ? आई मला भूक लागली ना. ए बाळा, इथे ये. तुला काय हवं खायला? आज तू मला सांग, मी बनवते तुझ्या आवडीचं. काय खाशील बरं? दोडक्याचा शिरा? नको नको श्रेया आई, तू स्वयंपाकाचं तेवढं बोलू नको. का? बाबा रे बाबा, तू स्वयंपाकाबद्दल बोलणार म्हणजे राव राणे 6 पॅक बद्दल बोलणार असं आहे ते. हॅलो. हा बोला. हॅलो. अरे ते लोक बोला ना, मच्छी नाही मिळता बाबा इधर. मच्छी मागता इसको. मी काय म्हणतो, आता आपल्याकडे पैसे आलेलेच आहे अनायसे, तर वर्षभराचा चकना एकट्टे भरून ठेवूया. मी असं मागच्या गोडांना नुसते चकना. नाही नाही बाबा, मी काय म्हणते, आपण आचार्य ठेवू. नाही नाही, आता आचार साला बंद झालं ते. मला चकना आता आचार पाहिजेच नाही आपल्याला. का चीप विनोद करताय? श्रीमंत विनोद करा ना. 1 मिनिट. आचार्य ठेवू. अरे काय काय चाललंय काय हे? तेच सांगतो, म्हणून स्क्रिप्ट मध्ये लक्ष ठेवायचं. 21व्या पानावर आलोय आपण. म्हणून लक्ष ठेवत जा ना. ए, जा माझ्या कपड्यांना इस्त्री कर. मी हा मग मला किटी पार्टीला जायचं, तयारी करायला नको का? दीदी, तेरा देवर दिवाना. ते का म्हणून तुमच्या कपड्याला इस्त्री करतील? कारण मी त्याला 2 कोटीला विकलंय. ते अजिबात तुमच्या कपड्याला इस्त्री करणार नाही दीदी. हा. कारण ते माझ्या साड्याने इस्त्री करणार आहे. कारण मी 2 कोटी दिलेत तुझ्यासाठी. नाही नाही, तुझ्या काय करतील? हा, माझ्या बुटाला पॉलिश करून ये जा. मी तुम्ही इकडे लादी कचरा करायला घ्या. चला आधी. कपडे वाळत घालायला घ्या. 1 मिनिट, बाहेर केर फरशी राहिली, कचरा पण द्यायचा, तो जाऊन देऊन नाही, या नाही, आधी. भांडी घासून घ्या आधी. मा- 1 मिनिट. अरे काय चाललंय तुमचं? हे काम करा, ते काम करा, ते काम करा. तुम्हाला 2 कोटीला विकत घेतलंस, तू घाट्याचा सौदा केलास. घाट्याचा. कशाचा? घाट्याचा. आता मी निघून जाणार आहे, निघून जाणार. गेले तुझे 2 कोटी, लॉस झाला. लॉस एंजेलिस. मी कधीच लॉसचा सौदा करत नसते. पकडा रे याला. ए मी चाललोय, कोण नाही पकडू शकत मला. अरे कोण आहे हे? अरे हे कोण आहे?
हे तुझे नवीन मालक. म्हणजे कारण मी तुला 5 करोडला विकलाय. म्हणजे माझा 3 कोटीचा फायदाच झालाय. कोणाला विकलायस तू? अरब माणसाला? हो, मी तुला विकलाय एका दुबईच्या शेखला. काय आहे त्याचं नाव? निखिल शेख. आणि आता तू उंटा धुवायची कामं करायची. अरे ह्याला काय अर्थ आहे? मी नाही करणार अशी कामं. मी चाललो. अरे सोडा मला. रिहर्सलला येत नाही, डायरेक्ट हात बाजूला ना. ए, सगळ्यांनी सांभाळा रे. की संपत आलंय. जाता जाता तरी 2-4 पंच चाललोय. तुला सोडणार नाही मी. निखिल शेखला विकलास काय? चला चल ग. उठतच नाहीये. हॅलो. हा बोल नाही देवी प्रसादी बोलतोय क्या मागताय तेरे को? बोल मच्छी मागताय इधर लॉकडाउन में मच्छी मागताय तेरे को? दाल नहीं मिलता मच्छी मागताय. अबे राग साले. तुम्ही राग संपलातच की. तर मंडळी, सुरू झालेलं आहे लेडीज जिंदाबाद हे पर्व आणि महाराष्ट्राला हसवण्यासाठी 10 लेडीज सज्ज झालेल्या आहेत कॉमेडीच्या या महायुद्धासाठी. आजच्या भागात सुद्धा लेडीज तुम्हाला हसवणार आहेत. तर वळूयात आजच्या स्पर्धेकडे. तर मंडळी, आता आपण जाणार आहोत एका शूटिंगच्या सेटवरती, जिथे सुरू आहे एका तमाशापटाचं चित्रीकरण. आता बघूयात हे तमाशापटाचं चित्रीकरण कशा पद्धतीनं होणार आहे आणि नव्या हिरोईनला लावणी शिकवण्यासाठी कोण येतंय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत पूर्वा शिंदे, स्नेहल शिदम, उमेश जगताप आणि प्रवीण डाळिंबकर. अरे हॅलो, अरे जरा रेंज मध्ये ना बाळ्या. आला का? हा, अरे या ना लवकर इकडे टेम्पो घेऊन. अरे शूटिंग चालू आहे आपलं, मग यायला नको इकडे. हा, या 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 गर्दी व्हायला पाहिजे बाबा. असं एकदम मस्त माहोल जमला पाहिजे. काय या लवकर, या सगळे या. चला 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 लवकर ये. हा चल जा रे तू. हा या. सर मी डिरेक्टर आहे सर. ए बाळा थांब, सॉरी फोन करतो तुला, थांब. हा. माझ्याकडे चांगल्या चांगल्या कन्सेप्ट होत्या. मग तुम्ही तमाशा प्रधान चित्रपट का करायचं ठरवलं? आपल्याला आपल्या पुरीला लॉन्च करायचंय. हा, पिक्चर हिट झाला पाहिजे आणि त्याच्या लावणीच्या सुपारीवरनं तिचं करिअर झालं पाहिजे. अरे असा पिक्चर हिट झाला पाहिजे. लय पैसा आहे आपल्याकडे, पैशाची टेन्शन घ्यायचं नाही. पिक्चर कसा हिट हिट होणार सर, 100% हिट होणार सर. आम्ही एवढंच काय, आपला सिनेमा ऑस्कर पर्यंत सुद्धा जाणार सर. ऑस्करचं काय माहित नाही आपल्याला, पिक्चर थिएटर पर्यंत जायला पाहिजे. बरं आपली हिरोईन कुठे? अरे बाबा मुहूर्त आहे ना, पहिला दिवस आहे ना, मग जरा चांगला नको का रेडी व्हायला. बरं बरं बरं, येतच असेल मग. हा, मग डिरेक्टर सर, कशी दिसते मी? टवका म्हणजे वळून टाकावं असं काहीतरी वाटू राहिलं. मॅडम वा 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 वा, लयच भारी लयच भारी. पण आपल्या सिनेमाची जी नायिका आहे ना. कोण आहे नायिका? अहो नायिका म्हणजे आज काय करता तुम्हीच ना. मला काय नायिका बिका नाही व्हायचंय, मला हिरोईन व्हायचंय. अहो मॅडम तसं नाही, हिरोईन आहे ना त्याला मराठीमध्ये नायिकाच म्हणतात, नाही का? हिरोईनला मराठीमध्ये नायिका म्हणतात. हा. मग हिरोला काय होका म्हणतात का? बेटा ये जरा इकडे. हे बघ, असे विनोद करून ना फायनल पर्यंत नाही जाता येत. एक विनर या नात्याने, एक बाप या नात्याने तुला सांगतोय. ओके पप्पा. अरे मॅडम आपला सिनेमा आहे ना तो लोककलेवर आधारित आहे आणि त्याची जी नायिका आहे ना ती लोककलावंत आहे. म्हणजे ती काय करते, गावात जाते, गावाकडून पारावर मोठ्या मोठ्या ग्राउंडवर आपली कला सादर करत असते. ऐका. ओ आय सी, यू मीन लाईक स्ट्रीट डान्सर. ये बात वा वा कमाल. असंच ना? आल्या आल्या माती खाल्ली तू. त्याचं नाही मॅडम, हे असं नाहीये. आपली जी नायिका आहे ना ती लोककलावंत आहे, असं नाही फडावरची नायिका आहे ती. अरे यार, मग आता आपण कोणाला सांगायचं? काळजी करू नका, लावणी तयार आहे.
त्याच्यासाठी खास लोककलावंत सुद्धा बोलवलेले आहेत मी. वाव. निर्मलाताई आडगावकर येतच आहेत ते. आणि ताई 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 लावणी करावं तर तुम्हीच. वा, नाही हो, आता पूर्वीसारखे मेळे होत नाही. आता होतात ते फक्त इव्हेंट. खरंय ताई तुमचं, खरंय तुमचं. ताई ह्या आपल्या हिरोईन सिनेमाच्या. आणि हाय हे ते- ताई. अगे काय शांग चटीला येते. नवीन हिरोईन आहे ना. आणि ताई हे आपले तिचे पप्पा हिरोईन तेच प्रोड्युसर आहेत. आया म्हणजे बापालाच धंद्याला लावलंय नाही. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही लावणी करून दाखवा म्हणजे मॅडम बघतील. हा, म्हणजे लगेच आपण टेक करूया. चालते. ओ टेक. ओ वेट 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 जस्ट अ सेकंड. हा मेकअप दादा. मॅडम 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 रिहर्सलला नसतो मेकअप, तो टेकला असतो. नो 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 नो. मेकअप इज कंपल्सरी एव्हरीवेअर एव्हरी टाइम इन फिल्म इंडस्ट्री. अगं टॅलेंट कंपल्सरी असतं, मेकअप नाही. टॅलेंट ते तर माझ्यात खचून भरलंय. मला आमच्या कॉलेजमध्ये टॅलेंटचं टँकर म्हणायचं. बया टॅलेंटचं टँकर. आमच्या गावाकडे आहे ना दर 15 दिवसाआड एकदा टँकर येतो. तुझे टॅलेंटचं तसं नाही ना. व्हॉट रबिश. यू ताई यू टीच मी दॅट लावणी अँड ऑल व्हॉट. सांग. ताई शब्दांकडे लक्ष द्या आधी. शब्द काय आहेत? रातीला माझी तळमळ होते, झोपेत येते यात. हा चेटूक केलं माझ्यावरही, इश्काचं लागलंय नात. वा. इथं ना आधाकारी करायची. आता ती कशी करतात ते मी तुला करून दाखवते. Oh, I got it. Okay, I'll show you, huh? Neat listen, huh? रातीला माझी तळमळ होते. या रातीला माझी तळमळ होते. Come on, everybody! रातीला माझी तळमळ होते. झोपेत येते या. चेटूक केलं माझ्यावर हे. इश्काचं लागलंय नाद, 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 नाद. क्या बात है, क्या बात, कमाल बेबी कमाल. वा 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 वा, क्या बात है, मस्त. काही अरे, हे काय केलं तुम्ही? अहो मी की नाही लावणीला रॅपचा तडका दिला. अगं तडकाय ना डाळीला देतात, पुरणपोळीला नाही. ही पुरणपोळीची जशी एक चव असते ना तशी लावणीची एक लय असते. लय लईच बोर वाटते. मॅडम लावणी सारखी लावणी करा गाड्या, बाकी काही नको करू. ओके हा ताई यू सिंग आय विल डान्स. हा करा. चला. रातीला माझी तळमळ होते, झोपेत येते याद. चेटूक केलं माझ्यावरही, इश्काचं लागलंय नाद. इश्काचं लागल. अहो, काय करते ही? अरे हे मोदीच आळी सारखं काय केलं तू? म्हणजे अहो हेच तर सॉंगचे लिरिक्स आहेत ना. म्हणजे सो मच ऑफ कन्फ्युजन. थकले मी आता. मला ज्यूस मागवा. हे जा रे ज्यूस घेऊन ये. मी डिरेक्टर आहे, मला सांगत असता का? मग तुला पण घेऊन ये ना, जा. ताई तुम्हाला काय सांगू? चहा सांगा. ताई तुम्ही काम करा, तुम्ही लावणी करून दाखवा ना. मॅडम तुम्ही बघा. हा प्लीज प्लीज बघा. दाखवा. बघा. आणि हे पोरी एक गोष्ट लक्षात ठेव, लावणी जेवढी शरीराने करतात ना त्याच्यापेक्षा जास्त ती चेहऱ्याने करतात. हा. ओ यू मीन लाईक जिम कॅरी सारखे फेस करायचे. नाही ग, जिम कॅरी नाही, फेसवर ना श्रृंगार कॅरी करता आला पाहिजे. बघा दाखवा मग. बघ. रातीला माझी तळमळ होते,
झोपेत येते या चेटूक केलं माझ्यावर हे इश्कच लागलंय ना मिठीत घ्याओ मला आवराया तुम्ही मिठीत घ्याओ मला आवराया तुम्ही मिठीत घ्याओ मला वा 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 ताई लय भारी ई कमाल काय कमाल सगळं तर बसूनच केलं त्यांनी यात काही मजा नाहीये अगं त्याला बैठकीची लावणी म्हणत्या बैठकीची लावणी वगैरे काही नाही आळस आहे तो नुसता ती गायत्री दातर पण असलंच काहीतरी करते अगं पोरी ही बैठकीची लावणी जरी बसून करत असले ना तरी समोरच्या प्रेक्षकाला उठून न देण्याची ताकद या बैठकीच्या लावणीत आहे हा नाव आय गॉट इट यू मीन लावणी फ्रॉम होम मला तर लावणी पण सुचली फ्रॉम होमची कुठली मी करून दाखवते हा घरच्या कामाला नेटकी हो बसवा घरच्या कामाला नेटकी हो बसवा कमाल क्या बात कमाल बेटा वा वा काय गायलेस तू अगं काय केलं हे अगं लोककला म्हणजे वर्क फ्रॉम होम नसतं ग आपलं वर्कचं ठिकाणच आहे ना होम मानून लोककलेची सेवा करतात लोककलावंत ओ गॉड वेट तमाशापट ना मी सांगते आय नो द स्टोरी मी सांगते कमाल कमाल मस्त सांग एक गाव असतं वन साइडेड लव्ह स्टोरी आहे तमाशा नावाचा मुलगा असतो आणि एका मुलीला तो खूप आवडत असतो त्यामुळे ती नेहमी म्हणत असते तमाशा पट मला आणि मग एके दिवशी तमाशा तिला पटतो आणि मग तमाशा पट कपली बाई माझं ना डोक्याची नस आहे ना ऐकली फन 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 करू राहिली बरं का स्टोरी हा आपल्या सिनेमाची सुरुवात गण न करतात कोण बाबा डायरेक्टर इथून सुरुवात आहे कठीण आहे तुझ्या पिक्चरचं अरे ही लोककलेची फिल्म आहे हे मध्येच काय आणलं का तू अरे यार काय लावलं नुसतं लोककला बोरिंग लोककलेला बोरिंग म्हणायचं नाही हा? ऊन वारा थंडी पाऊस कशाची पर्वा न करता स्वतःचा संसार उघड्यावर टाकून लोककलेची सेवा करणं जमणार आहे का तुम्हाला रात्री बोर्डावर नाचून उरलेला सगळा वेळ पालात काढून मनोरंजनाचा वसा उचललाय लोककलावंतांनी आणि म्हणून आहे ना म्हणून ही लोककलेची परंपरा अजून सुरू आहे हे तुमच्यासारख्या बापाच्या पैशावर उडणाऱ्यांना नाही कळणार त्याच्यासाठी ना खस्ता खाव्या लागतात आणि एक गोष्ट लक्षात ठेव पोरी जोपर्यंत कलेचा हात हातात आहे ना तोपर्यंत कोणाचे पाय धरायची वेळ येत नाही आपल्यावर अगं एक काळ होता जेव्हा तमाशापट म्हणजे सिनेमा हे ना समीकरणच होतं तिकीट खिडकीवर मराठी सिनेमानं पहिला हाऊसफुलचा बोर्ड पाहिला ना तो तमाशामुळेच तुम्हाला बोर्डावर नाचणारी बाई दिसते पण कनाती माग उघड्यावर पडलेला तिचा संसार नाही दिसत ती बोर्डावर नाचते ना म्हणून 100 जणांचा संसार चालतो आणि त्याला बोरिंग म्हणतेस ग निर्मलाताई आय एम सॉरी माझं चुकलं डिरेक्टर सर तुम्ही म्हणताय तसाच सिनेमा करू आपण आणि या सिनेमाला लीड मी नाही आपल्या निर्मलाताई करतील वा 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 हा सिनेमा सुपर डुपर हिट होणार ताई आता काहीतरी सादर करा ना हो ताई ये या. मंडळी तुम्हाला खऱ्या अर्थानं मजेशीर वेळ घालवायचा आहे तर विजिट करा rumicircle.com वर आणि डाउनलोड करा ऍप संपूर्ण भारतभरातून तुम्ही कुणाशीही स्पर्धा करू शकता आणि दाखवू शकता तुम्ही तुमच्या रमी या खेळात किती माहीर आहात खेळाचे नियम माहीत नसतील तर फार काळजी करू नका कारण हे ऍप तुम्हाला शिकवेल या खेळात कसं मास्टर व्हायचं तर विजिट करा rumicircle.com आणि आपला खेळ दाखवा खाली दिलेला QR कोड स्कॅन करा ही जोडी सुद्धा खूप गोड आहे
सतत त्यांच्यामध्ये काहीतरी एक विनोदी फाईट चालू असते असं मी पाहिलेलं आहे स्वतः पण. म्हणजे रोल चालू असतो लांबचा किंवा बॅकस्टेजला गप्पा चालू असतील. फार धमाल जोडी आहे. काय सांगाल सुनील सर, किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? लग्नाला 35 वर्ष झाली. अरे वा, 33 वर्ष झाली. 35 वर्ष एका बाई बरोबर. 35 वर्ष. हा 2 वर्ष फिरण्यात गेली. मग 33 वर्ष लग्नाला झाली आणि 2 वर्ष फिरून नीट सांग रे. हा 33 वर्ष लग्नाला झाली. मी 30, 31, 35. अरे सगळं 28 वर्षाचं असताना तुझं लग्न झालं. अरे विसरण्याचा प्रयत्न करतो रे, नका गुड. पण अशी झाली चांगली म्हणजे पहिली भेट झाली आमची. मी एकांकीमध्ये काम करत होतो दोघंही आम्ही. तर ही आली होती तेव्हा मला बघितल्यावर आवडली मला. आणि मी तेव्हा प्रपोज नाही केलं पण लक्षात ठेवलं की काय होतं की त्यावेळी असं होतं की 3-4 मुली नजरेत होत्या बघून ठेवल्या होत्या. तर त्यातली एक कुठली तरी मुलगी आपण बघावी असं एक चॉईस होता. तर त्यावेळी ही मला जास्त आवडली. जास्त कारण त्याचं असं की ती एकत्र कुटुंबामध्ये लहानची मोठी झाली, वाढली आहे. आणि त्यांच्या घरी छोटंसं घर होतं पण त्याच्यामध्ये 14 जण राहायचे आणि आनंदाने राहायचे. आणि त्यांच्या घराचा दरवाजा कधी बंद नव्हता. बाहेरचे लोक यायचे, खाऊन पिऊन जायचे. यांची आई म्हणजे माझी सासू त्यांना सगळं चांगलं करून द्यायची खायला. त्यामुळे घरगुती वातावरण बाहेर आतमध्ये सगळं छान होतं. त्यामुळे ही आपल्याला पत्नी म्हणून योग्य असं मी तेव्हा नक्की करून टाकलं होतं. आणि तेव्हा मी काही दिवसांनी मी विचारलं तिला असं. आणि असं होतं की त्यावेळी माझं एक लग्न झालं होतं आणि माझा डिवोर्स केस होती कोर्टामध्ये. आणि हे तिला माहिती होतं आणि तरीसुद्धा ती तयार झाली होती. कारण विश्वास शेवटचा की तिने कदाचित तसं नक्की केलं होतं असेल. पण मी प्रामाणिकपणे माझं सगळं सांगितलं तिला. आणि त्यांच्या घरूनही मला काही आडकाठी आली नाही आणि छान प्रकारे त्यांनी समजून घेतलं. आणि माझ्या घरी तशी काही प्रॉब्लेम आला नाही. आणि मुलगी चांगली होती आणि माझ्या घरी ती येऊन जायची वगैरे. त्यामुळे घरच्या लोकांना माहीत होतं तिचा स्वभाव कसा आहे आणि तिचे आईवडील कसे आहे ते आमच्या घरी माहिती होतं. त्यामुळे येणं जाणं होतं आणि एक फॅमिली रिलेशन होतं आधी तयार झालं. नंतर आमचं जास्त जवळचं नातं तयार झालं. अरे वा 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 वा. वहिनी, तुमच्याकडे मी आता येणार आहे. ही व्यक्ती तर बाहेर धमाल करते, तर ही व्यक्ती घरात कशी असते? अशीच धमाल करणारी आहे? हो, ॲक्च्युली तसा स्ट्रिक्ट आहे तो. काही गोष्टींमध्ये त्याचे खूप अगदी पर्टिक्युलर आहे. म्हणजे डाएटच्या बाबतीत, एक्सरसाइजच्या बाबतीत. परत जे ठरवतो ते करतोच असं आहे. त्याने एकदा एक गोष्ट नाही म्हटलं की नाही असं एकदम पर्टिक्युलर आहे. पण तो खूप फ्रेंडली पण आहे म्हणजे मुलांशी, माझ्याशी. आणि त्याला सतत असं घरात वातावरण छान लागतं, आनंदी लागतं जसा तो आहे. जसा सिरियलमध्ये कॉमेडी रोल करतो तसंच आमच्याकडे काय आहे, फुल पॅकेज आहे घरामध्ये. मुलगा, मुलगी आणि मी पण, माझे वडील नकलाकार होते म्हणजे आमच्या घरात पण ते विनोदी वातावरण. त्यामुळे आमच्याकडे सतत म्हणजे आम्ही तर म्हणतो की ढल गया दिन कसं टॉक टॉक तसं ते आमच्याकडे चालू असतं. की इकडून कोणीतरी एक पंच टाकला की इकडून मुलगा टाकतो, मुलगी टाकतो. हे पण एक कारण होतं यांच्या घरचं जास्त जवळीक निर्माण होण्याचं. माझे वडील नकलाकार आणि खूप असे लाईव्ह होते आमचे सगळे घरातले. त्यामुळे त्याला फार आवडलेली मी आणि म्हणजे आवडते अजून. तर आपलं ठरलंय तर ते घरात पण तसंच आमचं सगळं वातावरण खूप छान असतं आणि खूप एकदम स्पष्ट वक्तेपणा आहे घरामध्ये. म्हणजे आम्ही मुलांचीही मतं ऐकून घेतो. आमची कुठलीही मतं मुलांवर लादत नाही. इव्हन तोही वडील असून असं कुठे वडिलकीचं असं रोब नसतो त्याचा की हां असंच पाहिजे तसंच पाहिजे असं नाही. खूप एकदम फ्रँकली आणि मजेत एकदम छान विनोदी वातावरण असतं. प्रत्येकाला एक म्हणणं आहे आमच्या घरामध्ये. मग त्याचं जास्त कौतुक हे असं आहे की त्याचं आज तो सगळ्या पिढीबरोबर ॲडजस्ट होतो आणि मुलांकडनं पण शिकण्याची त्याची तयारी आहे. नवीन जनरेशनकडनं त्यांच्याबरोबर ॲडजस्ट होण्यासाठी तो त्यांच्या मुलांकडून ऐकतो काय बघू मी, कुठले पिक्चर्स बघू. कारण हल्लीची मुलं खूप हुशार आहेत. कारण खूप त्यांचा अभ्यास असतो, नेटवर बघत असतो आणि सोशल मीडिया वगैरे याचा. आणि त्याला नवीन नवीन जी काही तंत्रज्ञ आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याला खूप वापरायला आवडतात आणि मुलांकडून ऐकतो आणि सगळ्यांना म्हणजे सामावून घेतो. फक्त त्याचं एवढंच आहे की त्याला जास्त असं स्वतःहून कुठे नातेवाईक वगैरे असं स्वतःहून जात नाही तो.
ते सगळं मी मॅनेज करते. पण खूप असा प्रेमळ आहे. हो सगळ्यांना माहिती प्रेमळ आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. काय उमेश? आमचे गुरु आहेत ते बस बस. तर खूप छान वातावरण घरचं आमचं एकदम हसरं खेळकर असं आहे आणि मजा करतो. आणि त्याचं एक सगळ्यात म्हणजे मला आज सगळ्यांना सांगावंसं वाटेल, आपल्या क्षेत्रामध्ये खूप लोकांना असं काही काही चुकीचे समज आहेत. तर मला खूप त्या बाबतीत मी लकी आहे आणि मला खूप अभिमान आहे त्याचा की ह्याला सुनीलला कसलंही व्यसन नाही आणि तो पूर्ण शाकाहारी आहे. 7:30 नंतर संध्याकाळी जेवणार नाही. दुपारी 1:30 म्हणजे 1:30 सगळं वेळच्या वेळी ठरल्याप्रमाणे आणि कसलंही व्यसन करत नाही. आणि त्याचं असं असतं की माझ्यामुळे कुठलाही शो किंवा माझ्यामुळे कुठलंही शूटिंग कॅन्सल होता कामा नये, कारण त्याच्यावर बरेच जणांचं पोट अवलंबून आहे. त्यामुळे तो स्वतःचं तब्येत सांभाळतो. आणि मी आज आपल्या क्षेत्रात येणाऱ्या सगळ्यांना तेच सांगेन की हे तुम्ही बघा नाही असं राहा. आणि खरंच खूप गोड माणूस आहे. बऱ्याच गोष्टी बघणार घेत. मी सगळं तू सांगितल्याप्रमाणे बोललेले आहे. थँक्यू. मला खूप भरून आलंय. वा 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 वा. प्रेक्षक हो, सुपरस्टार्स म्हटलं तर त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेन्व्हर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या सुपरस्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेतली, त्यांच्या रोल मॉडेलसह. आणि त्यांच्या या प्रयत्नांना आणि अपयशातून शिकण्याच्या वृत्तीला डेन्व्हर कडून शुभेच्छा देत प्रदान केलं गिफ्ट हॅम्पर. डेन्व्हर तर्फे हा यशाचा सुगंध असाच दरवळत राहो. डेन्व्हर डिओड्रंट्स आणि परफ्युम्स फॉर मेन. तेव्हा तुम्हीही म्हणाल डेन्व्हर द सेंट ऑफ माय सक्सेस. तर मंडळी, खूप छान वाटते की महाराष्ट्राच्या या लाडक्या जोड्या पाहुणे म्हणून थुकरटवाडीमध्ये आलेल्या आहेत. आणि कालच्या भागात सुद्धा त्यांच्याबरोबर आपण भरपूर धमाल केली. आणखीन एका भागात आपण त्यांच्याबरोबर भेटणार आहोत उद्याच्या भागात, तेव्हा बघायला विसरू नका. RummyCircle.com पूर्ण भारत खेळत आहे सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या. लेडीज जिंदाबाद.